नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील मिसलॅनियस एक्सरसाइज 1 यातील आपण पहिला प्रश्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडविलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे दोन प्रश्न सोडवायचे आहेत। पहा, क्वेश्चन नंबर 2 कसा आहे, व्हिच ऑफ दी फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक। येथे आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर ते स्टेटमेंट आहेत का हे आपल्याला जस्टिफाय करायचं आहे। आणि जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायची आहे आपल्याला, ट्रू आहे का फॉल्स आहे। प्रथम आपल्याला डिसाईड काय करायचं आहे, हे स्टेटमेंट आहे का, आणि असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ही पण आपल्याला लिहायची आहे। पहा, येथे काय आहे, 4 फॅक्टोरियल इक्वल टू 24। आता 4 फॅक्टोरियल इक्वल टू 24 हे इक्वेशन आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे। परंतु ट्रू आहे का फॉल्स आहे। आता 4 फॅक्टोरियल म्हणजे काय, पहा 4 फॅक्टोरियल याचा अर्थ काय होतो, 4 × 3 × 2 × 1, म्हणजे 4 पासून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने मल्टिप्लिकेशन। समजा 5 फॅक्टोरियल असेल तर याचा अर्थ काय होईल, 5 × 4 × 3 × 2 × 1। तर आता 4 फॅक्टोरियल याची व्हॅल्यू काय आहे, 4 × 3 × 2 × 1 हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे। पहा, 4 त्रिक 12 12 दोन्ही 24, म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आहे 24। म्हणजे 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे 24 आहे, बरोबर आहे। म्हणजे 24 इक्वल टू 24 म्हणजे ट्रू आहे, बरोबर आहे। म्हणजे 24 इक्वल टू 24 येईल। म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे। येथे आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट, आणि ट्रू पण आहे, व्हिच इज ट्रू, आणि ट्रू असल्यामुळे इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी। ट्रू आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली, टी आलेली आहे। पहा नेक्स्ट, पाय इज ॲन इरॅशनल नंबर। आपल्याला माहीत आहे पाय हा इरॅशनल नंबर आहे, बरोबर आहे। कारण पायची व्हॅल्यू काय आहे 3.1428 अशी कंटिन्यू आहे, बरोबर आहे। म्हणजे पाय हा काय आहे, इरॅशनल नंबर आहे। म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू आहे, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, बरोबर आहे। इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक, इट इज अ स्टेटमेंट व्हिच इज ट्रू, आणि ट्रू पण आहे, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी। नेक्स्ट, इंडिया इज अ कंट्री अँड, येथे अँड आहे पहा, म्हणजे हे एक सेंटेन्स आहे, इंडिया इज अ कंट्री, हिमालया इज अ रिव्हर, आणि हे एक सेंटेन्स आहे। तर पहा, इंडिया इज अ कंट्री म्हणजे भारत हा एक देश आहे, बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे। परंतु हिमालया इज अ रिव्हर म्हणजे हिमालया ही नदी आहे, नदी आहे का, नाही, हिमालय काय आहे, पर्वत आहे। हिमालया इज अ रिव्हर म्हणजे हे पण स्टेटमेंट आहे आणि हे पण स्टेटमेंट आहे, बरोबर आहे। परंतु इंडिया इज अ कंट्री म्हणजे हे ट्रू आहे, याची व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे। येथे अँड आहे म्हणजे दोन स्टेटमेंट जोडलेले आहेत एकमेकांना, बरोबर आहे, अँडने, म्हणजे काय, कंपाऊंड स्टेटमेंट आहे। म्हणजे या स्टेटमेंटची आपल्याला कंबाईन व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रूथ येणार आहे का फॉल्स येणार आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, दोन स्टेटमेंट आहेत, अँडने जोडलेले आहेत, आणि हिमालया इज अ रिव्हर हे कसं आहे, फॉल्स आहे, बरोबर आहे। समजा हे स्टेटमेंट पी असेल आणि हे क्यू असेल, तर दोन्ही स्टेटमेंट अँडने जोडलेले आहेत, बरोबर आहे। अँड हा कनेक्टिव्ह आहे, तर म्हणजे इथे काय येणार आहे, पी अँड क्यू, बरोबर आहे। पहा, पी स्टेटमेंट आपलं ट्रू आहे अँड, आणि क्यू स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे। पहा, अँडच्या टेबलमध्ये आपण पाहिलेलं आहे, जर दोन्ही टी टी असतील, टी अँड टी असेल तरच टी येते, बरोबर आहे, अदरवाईज फॉल्स। येथे एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, म्हणजे याची व्हॅल्यू कशी येणार आहे, ही फॉल्स येणार आहे, बरोबर आहे। जर दोन्ही टी असतील तर टी येईल, अदरवाईज फॉल्स। येथे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यामुळे काय होईल, फॉल्स येणार आहे। इट इज अ स्टेटमेंट and its
ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, म्हणजे एफ आहे. कशामुळे? कारण पी अँड क्यू, एक स्टेटमेंट पी आहे आणि हे स्टेटमेंट क्यू आहे. दोघांचा अँड घेतलेला आहे आपण, तर काय हे ट्रू आहे, हे अँड, आणि हे फॉल्स आहे. बरोबर आहे. टी अँड एफ म्हणजे काय होईल? एफ होईल. त्यामुळे हे फॉल्स आहे. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज आहे पहा प्लीजपासून सुरुवात असेल तर ते सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात, कारण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. हे आपल्याला माहीत आहे, आपण एक्सरसाइज सोडवताना पाहिलेलं आहे. इट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे कोणतं आहे? इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. हा फॉर्म्युला आहे आणि ट्रू आहे. बरोबर आहे. हा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, हा फॉर्म्युला आहे आणि ट्रू आहे. येथे आपण थिटाची व्हॅल्यू कोणताही रिअल नंबर घेतला तरी हे इक्वेशन सॅटिस्फाय आहे. बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, इक्वेशन आहे, ट्रू आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट पण आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? टी आहे. इथे लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is true, hence its truth value is t. फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युला ॲक्युरेट आहे. बरोबर आहे. इफ x इज अ होल नंबर देन x + 6 = 0. इथे दोन स्टेटमेंट आहे आणि इफ आणि देनने जोडलेले आहेत. हे एक स्टेटमेंट आहे, इफ x इज अ होल नंबर, आणि दुसरं आहे x + 6 = 0. समजा हे पी आहे, हे देन आहे आणि हे दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. येथे x इज अ होल नंबर, तर देन समजा x होल नंबर आहे. होल नंबर कोणते आहेत? 0, 1, 2, 3 हे कंटिन्यू होल नंबर आहेत. बरोबर आहे. आता कोणताही एक होल नंबर घेऊ आपण. समजा 2 हा होल नंबर घेतला आपण, म्हणजे x इज अ होल नंबर, एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट करू आपण, तर काय होईल? हे स्टेटमेंट कसं होईल? ट्रू होईल. बरोबर आहे. x इज अ होल नंबर. देन आता आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेतलेली आहे, मग इथे 2 पुट केलं तर काय होईल? 2 + 6 = 0 होईल. म्हणजे काय होईल? हे 8 = 0. म्हणजे ट्रू आहे का? नाही, हे फॉल्स होईल. बरोबर आहे. म्हणजे हे जर स्टेटमेंट ट्रू असेल तर हे काय होईल? फॉल्स होईल. बरोबर आहे. किंवा येथे एक्स होल नंबर आहे, तर येथे x + 6 = 0, म्हणजे हे काय होईल? x = -6 होईल. हे 6 या साईडला गेल्यानंतर, म्हणजे -6 हा नंबर होल नंबर आहे का? नाही. होल नंबरची सुरुवात 0 पासून पुढे आहे, परंतु मायनस आहे. म्हणजे हे जर ट्रू आहे तर हे कसं यायले? फॉल्स यायले. आणि मध्ये काय आहे? देन आहे. म्हणजे काय होईल? पी देन क्यू या प्रकारची अरेंजमेंट होईल. पी देन क्यू. बरोबर आहे. पीचं स्टेटमेंट आपलं ट्रू घेतलं आपण, देन क्यूचं स्टेटमेंट आपलं फॉल्स येते. बरोबर आहे. आपण देनमध्ये रूल पाहिलेला आहे, टी एफ असेल तरच एफ. बरोबर आहे. टी देन एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. टी देन एफ आहे, त्यामुळे हे याची व्हॅल्यू काय येणार आहे? एफ येणार आहे. येथे लिहिणार आपण गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट, किंवा इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is false, hence its truth value is f. Next, question number 3. Write the truth values of following statements. √5 is an irrational number. √5 is an irrational number. येथे बट आहे. बट किंवा व्हाईल हे शब्द आले म्हणजे काय? अँड समजायचे आपण. बट किंवा व्हाईल हे शब्द असतील तर त्याला आपण काय करायचं? अँड कन्सिडर करायचं. अँड म्हणजे आपण सिम्बॉल वापरणार हा. बरोबर आहे. बट म्हणजे अँड आहे,
3√5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. पहा, हा इरॅशनल नंबर आहे, बरोबर आहे, परंतु हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? नाही, कारण कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात आपल्याला माहीत आहे, a+ib या टाईपचे असतात, बरोबर आहे. हा रिअल नंबर आहे, 3√5 रिअल नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे का? नाही, म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? फाल्स आहे. आणि हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. √5 इरॅशनल नंबर आहे, बरोबर आहे. √9 हा इरॅशनल नंबर आहे का? नाही, कारण याचं स्क्वेअर रूट किती आहे? 3 आहे, बरोबर आहे. आणि परंतु √5 याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे? पॉईंटमध्ये येणार आहे, बरोबर आहे, कंटिन्यू येईल. म्हणजे हा कसा नंबर आहे? इरॅशनल नंबर आहे. म्हणजे हे ट्रू आहे आणि हे कसं आहे? फाल्स आहे. मध्ये बट आहे, बट आहे म्हणजे अँड आहे. तर आता पहिलं स्टेटमेंट आपण पी कन्सिडर करू आणि दुसरं क्यू कन्सिडर करू आणि मध्ये अँड आहे, बरोबर आहे. पहा, इथे आपण कसं लिहिणार? लेट पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट, √5 इज ॲन इरॅशनल नंबर. पहा, क्यू म्हणजे 3√5 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. पहा, येथे काय आहे? पी ट्रू आहे, बरोबर आहे. हेअर पी इज ट्रू आहे अँड पी इज ट्रू. क्यू कसा आहे? फाल्स आहे, बरोबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल? पी अँड क्यू होईल, म्हणजे पी अँड क्यू. पहा, पीचं स्टेटमेंट ट्रू आहे, हे अँड, आणि क्यूचं स्टेटमेंट फाल्स आहे. पहा, अँडमध्ये टी असेल तरच टी होते, बरोबर आहे. आपण रूल पाहिलेला आहे, टी अँड टी असेल तरच टी होईल, अदरवाईज फाल्स होईल. येथे टी अँड टी आहे का? नाही, म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे? फाल्स आहे, बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी येणार आहे? फाल्स येणार आहे. पहा, इथे लिहिणार आपण, इट इज अ स्टेटमेंट which is false, hence its truth value is f. नेक्स्ट, येथे पहा, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. फॉर ऑल सिम्बॉल कोणता आहे? फॉर ऑलचा आहे. म्हणजे काय? n बिलॉंग्स टू n, स्मॉल n आहे, बिलॉंग्स टू कॅपिटल n. कॅपिटल n म्हणजे काय? नॅचरल नंबरचा सेट, आणि त्यामध्ये n हे एलिमेंट आहेत. समजा nची व्हॅल्यू काय असेल? पहा, समजा नॅचरल नंबरचा सेट आहे, 1 2 3 4 कंटिन्यू, हा नॅचरल नंबरचा सेट आहे. आणि त्यामध्ये n म्हणजे काय? प्रत्येक एलिमेंट म्हणजे काय होईल? n होईल. आता इथे सिम्बॉल कोणता आहे? फॉर ऑलचा आहे. म्हणजे ही कंडिशन आणि ही कंडिशन फॉर ऑलसाठी, म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी प्रूफ व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तरच स्टेटमेंट ट्रू असतील. सर्व एलिमेंट सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. पहा, येथे आपण n बिलॉंग्स टू कॅपिटल n स्क्वेअर प्लस nची कोणती व्हॅल्यू घेऊ आपण? समजा 2 घेतली आपण. हे एलिमेंट म्हणजे काय? n आहेत. पहा, प्रत्येक व्हॅल्यू म्हणजे काय? n आहे. समजा nची व्हॅल्यू आपण 2 घेऊ, नंतर याचा स्क्वेअर करायचा आहे, स्क्वेअर, आणि प्लस त्यामध्ये n ॲड करायचा आहे. यांची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे 2च ॲड करणार आपण. तर काय होईल? पहा, 2चा स्क्वेअर 4 आहे आणि प्लस 2 म्हणजे 6 होतील, बरोबर आहे. इज ॲन इवन नंबर. इवन आहे का? हा इवन नंबर आहे, समसंख्या आहे, बरोबर आहे. म्हणजे हे ट्रू आहे. म्हणजे दिलेलं फॉर ऑलसाठी पहा, 1 घेतला आपण, 1चा स्क्वेअर प्लस 1 येईल, बरोबर आहे. 1चा स्क्वेअर 1 होईल आणि प्लस 1 होईल, म्हणजे हे काय येईल? 2च येईल. हा इवन नंबरच येतोय. पहा, ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे प्रत्येक एलिमेंटला. 3 जरी घेतला आपण, 3चा स्क्वेअर प्लस 3 होईल, म्हणजे 9 होतील, आणि हे प्लस 3 म्हणजे काय येईल? 12 येतील. म्हणजे शेवटी काय येते? आन्सर आपलं इवन नंबर येते. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते प्रत्येक एलिमेंटला, बरोबर आहे. आता n स्क्वेअर मायनस n इज ॲन ऑड नंबर आला पाहिजे, विषम संख्या आली पाहिजे. पहा, n स्क्वेअर, nची व्हॅल्यू आपण सपोज 3 घेऊ, n स्क्वेअर मायनस n म्हणजे -3 करणार आपण. म्हणजे काय होईल? 9मधून 3 गेले. पहा, 9 - 3 म्हणजे काय होईल? 6 होईल. येथे काय दिलं आपल्याला? ऑड दिलेले. येथे ऑड आहे का? नाही, इवन आलेले.
पहा दुसरी व्हॅल्यू घेऊ आपण, समजा 4 घेऊ, 4चा स्क्वेअर मायनस 4 करू, म्हणजे काय होईल एन स्क्वेअर मायनस एन, बरोबर आहे. एनची व्हॅल्यू आपण 4 घेतली तर 4 स्क्वेअर मायनस 4, 4 स्क्वेअर किती होईल 16 होईल, 4 स्क्वेअर 16 होईल आणि मायनस 4 12 होतील, म्हणजे काय येते इवन नंबर येतो आहे, बरोबर आहे. परंतु आपल्याला ऑड दिलेला आहे, म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, बरोबर आहे. फॉर ऑलसाठी म्हणजे प्रत्येक एलिमेंट्ससाठी पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, परंतु दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. येथे आपल्याला व्हाईल आहे, व्हाईल म्हणजे काय अँड, व्हाईल म्हणजे काय अँड. तर आता पहा लेट पी म्हणजे काय एन स्क्वेअर प्लस एन इज ॲन इवन नंबर, इवन नंबर. क्यू म्हणजे काय दुसरं स्टेटमेंट एन स्क्वेअर मायनस एन इज ॲन ऑड नंबर, ऑड नंबर. ही कंडिशन आहे प्रत्येकासाठी. कंडिशन कोणती आहे फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन. तर पहा येथे पी इज ट्रू, बरोबर आहे, हे ट्रू आहे, परंतु क्यू कसा आहे फॉल्स आहे, बट क्यू इज फॉल्स, बरोबर आहे. मध्ये अँड आहे, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल पी अँड क्यू इक्विव्हॅलंट. पहा पी ट्रू आहे, अँड आहे आणि क्यू फॉल्स आहे. पहा अँडसाठी रूल कोणता आहे टी अँड टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. टी अँड टी असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे हे कसं येईल फॉल्स येईल, कारण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. याचं काय येणार आहे फॉल्स. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे फॉल्स आहे. इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट which is false, hence its truth value is f. नेक्स्ट पहा यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये फॉर ऑलचा सिम्बॉल होता, बरोबर आहे, परंतु आता येथे कोणता आहे देअर एक्झिस्टचा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे म्हणजे काय एक एन सेट आहे, समजा नॅचरल नंबरचा सेट आहे, 1 2 3 4 5 हे नॅचरल नंबर आहेत आणि त्याचा सेट आहे. एन म्हणजे काय प्रत्येक व्हॅल्यू, प्रत्येक एलिमेंट म्हणजे काय स्मॉल एन आहे. तर सच दॅट देअर एक्झिस्ट म्हणजे या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये असा एकतरी एलिमेंट पाहिजे आपल्याला की ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. पहा एक तरी पाहिजे, सर्व नाही पाहिजेत. सर्व कधी असतील जर फॉर ऑल असेल तर, परंतु येथे देअर एक्झिस्ट आहे म्हणजे एक तरी एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. पहा यांची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर काय होईल 1 + 6 ग्रेटर आहेत का 10पेक्षा नाही, म्हणजे येथे मॅच होणार नाही. 2 घेतली 2 + 7 ग्रेटर आहेत का 10पेक्षा नाही, 3 नाही, 4 पण नाही, 5 नाही. पहा 6 ही व्हॅल्यू घेतली आपण तर काय होईल 6 + 5 ग्रेटर आहेत 11 म्हणजे हे राईट आहे, बरोबर आहे. याच्या पुढचे सर्व आपण नंबर घेतले, पहा 7 नंबर घेतला, 7 + 5 12 होतील, 12 ग्रेटर आहे 10पेक्षा म्हणजे ही पण कंडिशन सॅटिस्फाय करेल. पहा पुढचे सर्व नंबर काय होतील ही कंडिशन सॅटिस्फाय करतील, परंतु फक्त ह्या 5पर्यंत मॅच होणार नाही, ग्रेटर होणार नाही, बरोबर आहे. आपल्याला काय देअर एक्झिस्ट आहे म्हणजे एक तरी एलिमेंट मॅच केला तर ट्रू आहे. येथे भरपूर नंबर मिळतात आपल्याला, त्यामुळे काय हे दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ट्रू आहे, बरोबर आहे, कारण ह्या 6च्या पुढे सर्व नंबर आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. देअर एक्झिस्ट आहे किमान ॲटलिस्ट कमीत कमी एक तरी एलिमेंट आपली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. येथे भरपूर एलिमेंट मिळतात त्यामुळे ट्रू आहे. नेक्स्ट द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड. पहा हे एक स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आपल्याला ऑरनं जोडलेलं आहे. द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड. पहा हे एक स्टेटमेंट आहे ऑरने जोडलेलं आहे
हे दुसरं स्टेटमेंट. समजा हे पी स्टेटमेंट आहे आणि हे क्यू आहे, मध्ये ऑरने जोडलेले आहे. लेट पी म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट, दी स्क्वेअर ऑफ एनी इव्हन नंबर इज ऑड. क्यू म्हणजे काय, द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड. आता हे पी स्टेटमेंट आहे, हे क्यू आहे. पी ट्रू आहे का फॉल्स आहे. पी इज द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर. इवन नंबर म्हणजे काय, 2, 4, 6, 8 हे काय आहेत, इवन नंबर आहेत. कोणताही इवन नंबर त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. समजा 4 घेतला आपण, 4चा आपण स्क्वेअर केला तर काय होईल, 16 येईल. बरोबर आहे. द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड. ऑड आहे का, नाही, तो इव्हनच आलेला आहे, समसंख्या आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. म्हणजे पी इज फॉल्स. क्यू काय आहे, द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर. ऑड नंबर कोणते आहेत, 3, 5, 1, 3, 5, 7 हे ऑड नंबर आहेत. बरोबर आहे. तर क्यूब घ्यायचा आपल्याला. समजा 3चा क्यूब घेऊ आपण. 3चा क्यूब किती आहे, 27 आहे. म्हणजे हे कसं आहे, ऑड नंबर आहे. बरोबर आहे. द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड. म्हणजे ऑड नंबरचा क्यूब किती येतो, ऑडच येतो. बरोबर आहे. म्हणजे हे ट्रू आहे. पी इज फॉल्स, क्यू इज ट्रू. बरोबर आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय होईल स्टेटमेंटचा, पी आहे, ऑरने जोडलेला आहे. ऑरसाठी हा सिम्बॉल आहे क्यू. पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट. पी कसं आहे, फॉल्स आहे, हे ऑर, आणि क्यू कसं आहे, ट्रू आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे, एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे ही व्हॅल्यू कशी येईल, ट्रू येईल. बरोबर आहे. जर दोन्ही एफ असतील आणि ऑर असेल तरच एफ येईल, अदरवाईज ट्रू. येथे दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणजे काय येईल, ट्रू येणार आहे. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येईल, ट्रू येईल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. नेक्स्ट येथे दोन स्टेटमेंट आहेत आणि इफ आणि देनने जोडलेले आहेत. समजा हे स्टेटमेंट पी आहे आणि दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. इन ट्रायंगल ए बी सी इफ ऑल साइड्स आर इक्वल. म्हणजे एक ट्रायंगल आहे ए बी सी, ऑल साइड्स आर इक्वल, तर त्याचे सर्व अँगल पण इक्वल असतात. या प्रकारचं सेंटेन्स आहे आपल्याला. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल ती काढायची आपल्याला. लेट पी म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट, इन ट्रायंगल ए बी सी ऑल साइड्स आर इक्वल. क्यू स्टेटमेंट घेऊ आपण. इन ट्रायंगल ए बी सी ऑल अँगल्स आर इक्वल. ऑल अँगल्स आर इक्वल. म्हणजे पी स्टेटमेंट, पी इज ट्रू. क्यू इज ट्रूच होईल. बरोबर आहे. कारण आपल्याला माहीत आहे एखाद्या ट्रायंगलमध्ये सर्व साईड्स इक्वल असतील तर अँगल पण इक्वल असतात. बरोबर आहे. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल होईल. बरोबर आहे. म्हणजे क्यू इज ट्रू. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, पी इफ देनने जोडलेला आहे. म्हणजे पी देन क्यू. पी कसा आहे, ट्रू आहे. देन क्यू पण कसा आहे, ट्रूच आहे. दोन्ही टी आहेत आणि देन आहे. आपल्याला देनचा रूल माहीत आहे, टी देन एफ असेल तरच एफ, म्हणजे आधी टी पाहिजे, देन पाहिजे, नंतर एफ, तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे हे कसं येईल, ट्रू येईल. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण, इट इज अ स्टेटमेंट which is true, hence
इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी, नेक्स्ट पहा येथे फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, सिम्बॉल कोणता आहे? फॉर ऑलचा आहे, म्हणजे नॅचरल एलिमेंटचा सेट आहे आणि त्यामध्ये प्रत्येक एलिमेंटने ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच ट्रू आहे, अदरवाईज फॉल्स. येथे देअर एक्झिस्ट नाही, फॉर ऑल आहे, म्हणजे नॅचरल नंबरचा सेट कसा असेल पहा 1 2 3 4 याप्रमाणे नॅचरल नंबरचा सेट आहे. तर आपल्याला स्मॉल एन म्हणजे काय, समजा प्रत्येक एलिमेंट म्हणजे काय स्मॉल एन आहे, तर फॉर ऑल म्हणजे प्रत्येक एलिमेंटने ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. पहा इथे 1 व्हॅल्यू पुट करू आपण, 1 + 6 किती होतील? 7 होतील. 7 ग्रेटर आहे 8, म्हणजे काय होईल? 7 ग्रेटर दॅन 8, हे कसं आहे? फॉल्स आहे, बरोबर आहे. 7 मोठे आहेत का 8पेक्षा? नाही, म्हणजे हे फॉल्स आहे. 2 व्हॅल्यू पुट केली, 2 + 6 म्हणजे काय होतील? 8 होतील, म्हणजे 8 ग्रेटर आहेत का 8पेक्षा? हे पण फॉल्स आहे, हे इक्वल आहेत, बरोबर आहे. पहा 3 जर पुट केले आपण, 3 + 6 म्हणजे 9 होतील, 9 ग्रेटर आहेत 8पेक्षा, म्हणजे हे ट्रू आहे, बरोबर आहे. येथे आपल्याला सिम्बॉल कोणता आहे? म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूला 1 आणि 2साठी ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, बाकी सर्व नंबरसाठी कंडिशन सॅटिस्फाय होईल, बरोबर आहे. परंतु येथे सिम्बॉल कोणता आहे? फॉर ऑलचा आहे, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी जर सॅटिस्फाय होत असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. येथे दोन एलिमेंटसाठी म्हणजे 1 आणि 2ला ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळे याची व्हॅल्यू कशी येणार आहे? फॉल्स येणार आहे. पहा येथे लिहिणार आपण फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन + 6 ग्रेटर दॅन 8 इज अ false statement. Its truth value is F. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.